सो हे वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज आपला ब्लॉग स्टार्ट होते नंदुरबारमधून, म्हणजेच माझ्या काकांच्या गणपतीच्या कारखान्यातून कधीचे काही व्हिडिओ टाकले नव्हता कारखान्याबद्दल, म्हणून आज मी व्हिडिओ करतोय. आणि खूप काही काम होऊन गेलेलं आहे जास्तच. तर सर्वात आधी मध्ये घुसताना चिंतावणी म्हणते जी पोज आहे ती तशीच आहे, म्हणजे चिंतावणी टाईपची ती. पण जर आपण यासमोर बघितलं तर हा ऑनलाईन सिंगल होता आपलावाला, आणि जो राक्षस होता तो राक्षस कम्प्लीट झालेला होता. पण आज बघितलं तर राक्षसाचं जे फेस असतं ना, जे तोंड आहे ते पूर्ण कंप्लीट होऊन गेलेलं आहे. बाकी इकडं पोटाच्या भाग, पायाचा भाग ते बाकी आहे, पण जे तोंड बनायला खूप मेहनत लागते. तर फायनली तोंड पण एक नंबर बनून गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं का हा नंदी पण नव्हता, तर आपल्याकडे हा नंदी पण बनून गेलेला आहे. आणि याच्यावर एक गणपती बाप्पा बनणार आहे. म्हणजे इथं गणपती बाप्पा बसणार आणि नंदीच्या कान वगैरे असं काहीतरी पोज येते. मला पण पूर्ण काही माहिती नाही, पण चेतन काका बनवणार आहे तो पुढे. हां, तर हा नंदीचा अपडेट, मोठा अपडेट येऊन लागलेला आहे की नंदी येऊन लागलेला आहे कारखान्यात. बाकी जर पुढे गेलो इकडं काय नाही. हे तर तुम्ही बघितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, पण हे सर्व काय नॉर्मलच आहे, याला काहीच झालेलं नाही. म्हणजे इथं कम्प्लीट गणपती आहे, याच्यामध्ये काहीच चेंज झालेलं नाही आहे अजून. काय रे पापांच्या मोबाईल माझ्याकडे नाही आहे, आणि तुला मोबाईल, अरे दुसरा मोबाईल आहे तो, बघून घे. पापांचा मोबाईल नाही येतो, तुला मोबाईल द्यायला नाही दुसरा म्हणजे हा गणपती पण कम्प्लीट होऊन गेलेला आहे, जो की मागच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट नाही होता. सोबतच हा गणपती पण, तेव्हा या गणपतीचं काम चालू होतं. आणि बाकी आपण जर पुढे गेलो तर ह्या गणपतीचं अजून काम चालू आहे, म्हणजे पूर्ण काही झालेलं नाही आहे. 6 हाताला गणपतीचं काम चालू, हात वगैरेचं काम चालू आहे. बाकी हनुमानवाला गणपती तुम्ही बघितला असेल. पण जर आपण इकडे आलो ना तर हा गणपती वेगळा होता, म्हणजे वेगळा टेबल होता त्याच्या, पण तो टेबलवर उचलून इथं करून दिलेला आहे त्या गणपतीला. म्हणजे तो टेबल म्हणजे तो जो पहिला टेबल होता आणि तो बरोबर नाही वाटत, म्हणून आता एक नीट लोखंडाच्या टेबलवर ह्या गणपतीला ठेवून दिलेलं आहे. आता याला परत फिनिशिंग म्हणजे परत कलरिंग वगैरे ते करतील. बाकी हे गणपती बाकी तुम्ही बघितले, हे तर बघितले तुम्ही. आता जेव्हा आपण इकडं जिथे की आता काम चालू आहे, हा वाला एक नवीन गणपतीचं हे काम चालू आहे आज. तर आपण जेव्हा पुढे आणि बघू की पुढे काय काय काम झालेलं आहे ते. तर हे तर इकडचा तर भाग मी तुम्हाला पहिला व्हिडिओ आहे तुम्ही बघितला असेल, जर नाही बघितलं तर जाऊन पहिला व्हिडिओ बघून घ्या. बाकी नरसिंहवाला गणपती एक नंबर दिसतो आजवरून, असं म्हणजे रिअलमध्ये एक नंबर दिसतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं दिसतं ते नाही माहिती, पण रिअलमध्ये मला जे दिसतंय म्हणजे तुम्हाला दिसत आहे त्याच्यात काही माहिती चूक नाही आहे. आणि हा सर्वात जास्त म्हणजे जे असे उभे गणपती आहेत ना, त्या सर्वात जास्त फेवरेट गणपती माझ्या हा आहे, जो की खूप लांब सोंड आहे गणपतींची, भारी म्हणजे पोजवीस एक सिम्पल एकदम. हा अनबॅलन्सिंग गणपती, त्याचे काम तेवढं जे काहीच झालेलं नाही, कारण हा वाला जो गणपती तो बुक नाही, म्हणून जे गणपती पहिले बुक झालेले त्यांचे काम चालू, कारण की हा आता नाही का बुक नाही, म्हणून याला काही करायची गरज नाही आहे. कारण की जे पहिले बुक आहे त्याचे काम पहिले करताय, कारण की लवकर सुटतील, कलर मारायला पण सोपं आहे. म्हणून हा गणपती बुक नाही. जर कोणाला बुक करायचं असेल तर इंस्टाग्राम अकाउंटवर जा, हे बघा हिचे इंस्टाग्राम अकाउंटची ID याच्यावर जा, याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व दिलं आहे, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही वाली मूर्ती बुक करू शकता. आणि मागच्या व्हिडिओमध्ये हा वाला गणपती नव्हता, जो तुम्हाला दाखवतो आता, जो की महादेव टाईप पोस्टर वाटतं, मला पण माहिती नाही. आणि इकडून काय महादेवसारखी पोस्ट वाटते मला, कारण की वरती जटा वगैरे आहे. तर हा गणपती पहिल्या व्हिडिओमध्ये नव्हता, जो की आता फुल बनून गेलेला आहे. जोडलं वगैरे गेले, फक्त हात वगैरे जोडले, बाकी फिनिशिंग करायचं आहे. तर हा एक मोठा अपडेट झालेला आहे गणपतींमध्ये. हा एक गणपती बनला आणि त्याच्यासमोरच हा वाला पण बनला, जो की पूर्ण उभा आहे. आणि वाटतं तांडवच्या रूप, म्हणजे जे महादेवांचा जो तांडवचा रूप असतो त्याच्यामध्ये मला वाटतं, कारण की पोज वगैरे सर्व तसंच वाटतं आहे. म्हणून आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेल आपल्याला की हा गणपती कोणत्या टाईपचा आहे, कोणत्या पोजमध्ये कसा आहे. तर हे वगैरे ह्या गणपतींचं सेटअप वगैरे लावलं गेलं आहे, हा मोठा अपडेट झालेला आहे. आपण जर पुढे गेलो तर पुढे आपल्याला लागतो श्री मानाचा बाबा गणपती नवापूर, जो की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मला दाखवता नाही आला, म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे. बघू शकता नवापूरवाल्यांनो, तुमचा गणपती येतो आहे लवकरच. पूर्ण काम होऊन गेलं आहे, फक्त फिनिशिंग वगैरे बाकी. तोंड जे हात वगैरे असतात ते पण जोडलं गेलेलं आहे, फक्त फिनिशिंग वगैरे करायची बाकी आहे.
आणि ते चिकनं विकणं वगैरे काय करता ते सर्व बाकी फक्त फिनिशिंग बाकी बाकी तुमच्या गणपती पूर्ण तयार आहे. आणि पुढे काय नाही पुढचे तर म्हणजे हे तर पूर्ण आहे कारण की आता बघा हा ज्यांना रिबन बांधलेले ना ते गणपती बुक आहे. हा बुक म्हणजे रेडी व्हायचे बाकी पूर्ण बाकीचे दोघी बुक व्हायचे बाकी आणि रेडी व्हायचे बाकी आणि यांच्यामधून एक पण गणपती बुक झालेला नाही आहे म्हणून तिघी कंप्लीट नाही केलेली अजून म्हणजे जेव्हा बुकिंगचे केले जातील त्याच्यानंतर हे गणपतींचं बी काम सुरू होऊन जाणार. पण आता हा गणपती बुक आहे तर त्याचं काम बघा कंप्लीट होऊन गेलेलं आहे पूर्ण. अजून एकदा काय त्याला फिनिशिंग वगैरे थोडीफार जिथं कमी असेल तिथं करतील आणि डायरेक्ट याला पण कलर करायचं काम चालून जाईल. बाकी या लाईनीमध्ये पण काही अपडेट नाही. सर्व गणपती रेडी आहे इकडचे. या लाईनीमधले बी सर्व रेडी. या लाईनीमधले बी सर्व रेडी म्हणजे बुक राव नाही राव या लाईनीत या दोघी लाईनीत सर्व रेडी म्हणजे आता डायरेक्ट यांना कलर मारायचं काम हे बघू शकता पूर्ण चिकने होऊन गेले होते म्हणून हे दोघं लाईन पूर्ण रेडी आहे. आणि या समोरच्या लाईनी पण दोघं रेडी आहे म्हणजे ज्यात कोणते बुक राव पण नाही राव ते सर्व रेडी म्हणजे या लाईनीमध्ये की असं एक बी गणपती नाही जो रेडी नाही आहे. कारण की जे माणसं आले ते बिहार MP वरून माणसं येतात गणपती हे करण्यासाठी तर त्यांनी जे सेम गणपती तसे म्हणजे छाप्यामधून काढलेले ते डायरेक्ट ते पूर्ण फिनिशिंग वगैरे करून गेलेले ह्या लाईनीमधले पण आणि ह्या लाईनीमधले पण. सिंह वगैरे काढून ठेवलेले म्हणजे जे सिंहासन राहतं त्याला लावायला कामात येते म्हणून आतापासूनच काढून ठेवून दिलेले म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे म्हणून. तर बस एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं दाखवलं की काय काम झालेलं आहे म्हणजे जेव्हा पहिला व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये थोडंफार ते काम झालेलं होतं आणि आता काय बदल झालेला आहे कामामध्ये काय अपडेट झालेलं आहे कामामध्ये तर त्याचे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवून दिलं. आणि जे म्हणजे बुक नाही ते बुक आहे तर ते असं आहे म्हणजे बघा आता जे गणपती बुक आहे त्यांना पहिले तयार करताय कारण की ते लवकर सुटतील कलर मारायला पण वेळ राहील. आणि जे बुक नाही आहे त्यांच्या म्हणजे बुक झालेले गणपती तयार झाल्यानंतरचे मग जे बुक नाही त्यांचे काम सुरू होऊन जाणार. म्हणजे जे गणपती बुक आहे ते तयार झाल्यानंतर म्हणजे फिनिशिंग कलर वगैरे तर आता हा कसा गणपती शिकणं म्हणजे त्याच्यावर थोडी धूळ वगैरे बसली म्हणजे आता बघा हा गणपती बुक आहे तर याला पहिले मस्त फिनिशिंग वगैरे करून तयार आहे म्हणजे आता सुकून जाईल कलर मारायच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणून आता बघा हा गणपती बुक नाही म्हणून याला फक्त जो सेट वगैरे रेडी आहे गणपती पहिल्यांदा फिनिशिंग वगैरे केलेलं नाही कारण की जे गणपती रेडी आहे पहिले त्यांचं काम करतात त्यांना फिनिशिंग वगैरे करून ठेवून देत आहे. मग जे बुक झालेले आहे त्यांना तयार केल्यानंतर आता हा गणपती बुक नाही आहे मग याला तयार करते. तर एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये होतो आजचं नक्की आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर सबस्क्राईब करा बेल लाईक करून दाबून द्या. आपण भेटू याच ठिकाणी याच वेळेला तोपर्यंत सर्वांना नमस्कार.